ज्ञानेश्वर महाराज पुरे यांचे भागवत कथेचे आयोजन केलेले आहे व आज काल्याचा शेवटचा दिवस आहे आणि 2 ते 4 या वेळेमध्ये काल्याचे कीर्तन होणार आणि सांगत होणार। कोळवाडी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर या ठिकाणी गेली 21 वर्षापासून या सप्ताहाचं आयोजन चालू आहे। हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज पुरी घाटनांदूरकर यांचं आता हे 12वं वर्ष चालू आहे आणि सार्वजनिक या सप्त्यामध्ये सर्वांच्या वर्गणीतून हा अखंड हरिनाम सप्ताह चालू राहत असतो। विशेषतः म्हणजे खास बाब म्हणजे या गावामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कुठल्याही प्रकारचा आचारी लावलेला नाही आहे। मोफतमध्ये सेवा या ठिकाणी सर्व तरुणाच्या सर्व आचारी मंडळाच्या सहकार्यातून या ठिकाणी हा सप्ताह संपन्न होत असतो आणि अन्नदान पण गावातीलच सर्व मंडळी दोघं तिघं मिळून असं या ठिकाणी दररोज अशा प्रकारचं भरपूर असे अन्नदान चालू आहे। पंचकृषीतील बरेचसे भाविक या ठिकाणी जमत असतात आणि या गावामध्ये 3 ते 4 सप्ते अशाच प्रकारचे होत असतात। आता 10 एप्रिल ते 17 एप्रिल या कालावधीमध्ये हनुमान मंदिरासमोर आणखीन एक मोठा सप्ताह होणार आहे। वार्षिक सप्ताह असतो तो आणि नामांकित कीर्तनकार त्याही सप्त्यामध्ये येत असतात। या ठिकाणी तर भरपूर अशा प्रकारचं अन्नदान आणि आज राम जन्म नवमीच्या निमित्तानं आज सप्त्याची सांगता होणार आहे। आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होऊन या सप्ताहाची सांगता होणार आहे। भव्य दिव्य अशा प्रकारचा हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे। तर पंचकृषीतील भाविक आणि गावातील सर्व मंडळी अतिशय आनंदानं या सप्ताहामध्ये सहभाग घेत असतात। धन्यवाद। भागवत कथा हा गेली 20-22 वर्षापासून आणि सर्व गावकरी मिळून एकत्रित कीर्तन भजन आणि भागवत कथा हा रात्री आणि दिवसा रामनामाचा जप करून हा आज म्हणजे रामनवमीच्या ह्याच्यामध्ये पर्व काळामध्ये त्याची सांगता होते। सर्व गावातील सर्वजण एकत्र येऊन हा उत्साह एकदम सगळ्या ह्याच्यामध्ये उत्साहामध्ये गावाच्या ह्याच्यानं प्रत्येक दिवशी पंगत वगैरे करून साजरा करतो। अशा पद्धतीनं गावात एकोप्यानं सगळे राहून काम करतात। सगळे आचार्य इथलेच असतात आमच्या इथं। समजे तरुण मुलं इथंच येतात, समजे पुण्याहून ते मंगळून इथंच येते समजे। 7 दिवस सप्ताहाचा आनंदाने उत्साह करतात आणि 7 दिवस वेगवेगळे पदार्थ राहतात अन्नदान म्हणून। आणि आज रामनवमीच्या निमित्ताने या सप्त्याची भव्य मिरवणूक काढून या सप्त्याची सांगता होत आहे। तेवढं आम्हाला समजत 1 रुपया पण घेत नाही। 4 पिढ्या झाल्या सेवा आहे की देवा धर्माचं लगान कार्याचं कोणताही कार्यक्रम असो आम्ही अमूल्य सेवा करतो। आम्ही 6 जण आहोत की त्याचे आम्हाला आमच्या गावामध्ये 4 पिढ्या झालंय। आम्ही काही सुद्धा इथून मागं जे झालेले आहेत केलेले आहेत आम्ही आता ते गेले आम्ही ठेवलं। आता ह्याच्या पुढे असंच राहणार आहे आमचं। 1 रुपया घेत नाही। एकूण तरी 4 सप्ते होते। 4 सप्ते होऊन सुद्धा अजून लग्न कार्य आहे त्याच्यातून सुद्धा आम्ही 1 रुपया घेत नाही। बाहेरला कसलाच आचार्य आम्ही लावित नव्हतो किंवा आमच्या गाववाल्याची पूर्ण आम्हाला मदत आहे म्हणून आम्ही करू शकतो। म्हणजे आमचा निष्काम सेवा आहे आमची समजा मिळून आम्ही गाव करतो। आज 3 दिवस झालं जामुनचाच कार्यक्रम आहे आमच्या गावामध्ये। काही कोणताही आटम करायला हवा आमच्या गाव करू लागते समजे म्हणजे सहकार्य करू। तरी आता मोठा अजून सप्ताह आमचा चालू होणार आहे ते तर एकदम भव्य मोठा होणार आहे। दरवर्षी चालू राहते आमचं।